सो स्टुडंट, नाव लेट्स सी अवर थर्ड प्रॉब्लेम अँड फोर्थ प्रॉब्लेम. तर आता आपण सुरुवात करू थर्ड प्रॉब्लेम पासून. काय करणार आपण सुरुवातीला क्वेश्चन ॲज इट इज लिहून घेऊ. 2y² प्लस 27y प्लस 13 इक्वल टू 0. आणि आपली फर्स्ट स्टेप काय असते सॉल्व्ह करण्याची? शेवटच्या संख्येने पहिल्या संख्येला मल्टिप्लाय करायचं. 13 मल्टिप्लाय बाय 2 आन्सर येणार 26. आणि 26 चे असे दोन फॅक्टर पाडा की आन्सर आलं पाहिजे 27. म्हणजे असे दोन याचे फॅक्टर ज्याचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 27 आलं पाहिजे. 26 कोणत्या टेबलमध्ये येतात? 26 सर्वात अगोदर स्वतःच्याच टेबलमध्ये येतात. 26 1 जा 26 आणि 26 प्लस 1 27. आला आन्सर. इझी आहे बघा. इथे y आहे म्हणून इथे y लिहिणार आणि या दोघांची जर ऍडिशन केली तर आन्सर मिळतं 27y. बरोबर आहे. म्हणजे 27y च्या जागेवर आपण ठेवणार 26y प्लस 1y. तर बघा आता काय बनते इक्वेशन. 2y² प्लस 26y प्लस 1y म्हणल्यापेक्षा नुसता y म्हणून प्लस 13 इक्वल टू 0. झालं. सिंपल आहे. आता काय करणार? आता याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करा. इकडला एक पार्ट आणि हा एक पार्ट. आता बघा हा एक पार्ट हा एक पार्ट, या दोघांमध्ये कॉमन काय निघते बघा. पहिल्या पार्ट मध्ये कॉमन काय निघू शकते? y पण कॉमन निघू शकते. अजून काय निघतं का बघा? 2 पण कॉमन निघू शकतो कारण दोन्ही इव्हन नंबर्स आहेत. 2y जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहतो? 2y ने कितीला मल्टिप्लाय केलं की 2y² होईल? y ला मल्टिप्लाय केलं की म्हणजे 2y मल्टिप्लाय बाय y 2y². आणि समोर आहे प्लस 2 ने कितीला मल्टिप्लाय केलं की 26 आन्सर येईल 13 ने. सो बघा आता 2y इंटू 13, 13 2 जा 26 आणि y जशाला तसा. समजलं? एवढं आलं लक्षात. सिमिलरली यामध्ये कॉमन काय निघतं बघा. यामध्ये काहीच कॉमन नाहीये म्हणून ॲज इट इज ब्रॅकेट लिहून ठेवू y प्लस 13. आणि कॉमन काही नाही म्हणजे काय असतो? 1. समजलं? आता बघा हे ब्रॅकेट तसेही सेमच येणार होते. आलं लक्षात? प्रत्येक इक्वेशन मध्ये बघा हे जे ब्रॅकेट असणार दोन सेम येणार. त्यामुळे होता असतो असं काही करायचं की हे दोन ब्रॅकेट सेम आले पाहिजे. इन केस जर सेम येत नसतील तर याचा अर्थ तुमचा पहिलाच ब्रॅकेट काहीतरी चुकलेला आहे. तर त्यामुळे तो चेक करून पद्धतशीर सोडवायचं. तर बघा आता इथे ब्रॅकेटच्या बाहेरच्या ज्या संख्या आहेत ह्या दोन्ही एका बॉक्समध्ये टाका. एका ब्रॅकेटमध्ये 2y प्लस 1 आणि दुसरं ब्रॅकेट आहे y प्लस 13 इज इक्वल टू 0. आता या दोघांना सेपरेट एकमेकांना 0 देऊन टाका. 2y प्लस 1 इक्वल टू 0 और y प्लस 13 इक्वल टू 0. बघा आता इथे 2y इज इक्वल टू प्लस 1 आहे इकडे गेला की होतो -1 और y इज इक्वल टू हा प्लस 13 आहे इकडे गेला की होतो -13. बघा इथे y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यानंतर याला सॉल्व्ह करा. y इज इक्वल टू -1 आणि हा मल्टिप्लायतला होतो डिवाइड मध्ये. सो y इज इक्वल टू -1/2. हे एक रूट मिळालं आणि हे एक रूट मिळालं. हे दोन आहेत रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने आपण इझिली याला सॉल्व्ह करू शकतो. आता लक्षात आलं तुमच्या? आता बघू फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा प्रॉब्लेम जनरल फॉर्म मध्ये नाहीये. सो आपण काय करणार सगळ्यात पहिले याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन कसं येईल? 5m² हा प्लस 22m आहे इकडे गेल्यावर -22m. हा प्लस 15 आहे इकडे गेला की -15 इज इक्वल टू 0. दिस इज अवर जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता यामध्ये काय करतो आपण? लास्ट टर्मने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करतो. करा मग 15 मल्टिप्लाय बाय 5. 15 5 जा 75. राईट. आता 75 चे असे फॅक्टर पाडा दोन की आन्सर आलं पाहिजे -22. आता 75 कोणत्या टेबलमध्ये येतात? 25. राईट. 25 3 जा 75 आणि 25 मधून 3 गेले -22 उरतात म्हणून 25m -3m इज इक्वल टू आन्सर येतं मायनस. पण आपल्याला मोठ्या संख्येत साइन मायनस पाहिजे म्हणून ही मायनस लागेल आपल्याला आणि ही प्लस पाहिजे. मायनस प्लस मायनस आणि आन्सर येणार -22m. तर अशा प्रकारे आपण आन्सर काढू शकतो. आलं लक्षात? आता या -22m च्या जागेवर आपण पुट करणार ही टर्म. तर आता इथे -22m च्या जागेवर लिहू आपण 5m² ॲज इट इज जशाला तसे लिहिले -25m
+3m आणि आता हा -15 जशाला तसा इज इक्वल टू 0. आता नेक्स्ट स्टेप काय असते आपली, दोघायला डिवाइड करा. बघा ही एक टर्म ही एक टर्म दोघायला सेपरेट करा. दोघांमध्ये कॉमन काय येतं बघा, यामध्ये कॉमन निघू शकते 5m. बरोबर आहे. ब्रॅकेटमध्ये लिहिणार 5m ने कितीला मल्टिप्लाय केलं की 5m² येईल. m ने m ला मल्टिप्लाय केलं की m² होतो, म्हणून 5m मल्टिप्लाय बाय m 5m². मायनस 5 ने कितीला मल्टिप्लाय केलं 25 येतं. 5 ने 5 5 जा 25, m तर ऑलरेडी बाहेर काढलेला आहे. आलं लक्षात. आता प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये कॉमन काय निघेल बघा, इथे 3 एकटाच आहे जो या दोघांमध्ये कॉमन निघू शकतो. आणि ब्रॅकेट काय येईल, सेम याच्यासारखं m - 5. बघा 3m झाला, 3 × 5 15 झाले. आलं लक्षात. इज इक्वल टू 0. बाहेरच्या संख्या एका ब्रॅकेटमध्ये टाका, 5m + 3. दुसरं ब्रॅकेट दोघांमध्ये कॉमन m - 5 इक्वल टू 0. सिमिलरली 5m + 3 इक्वल टू 0 और m - 5 इक्वल टू 0. यामध्ये बघा 5m इज इक्वल टू +3 आहे, इकडे गेल्यानंतर -3 होतो. सो m इज इक्वल टू -3 डिवाइड बाय 5. ही एक व्हॅल्यू मिळाली m ची, और m इज इक्वल टू 5 ही एक व्हॅल्यू मिळाली m ची. अशा प्रकारे आपण m च्या व्हॅल्यूज म्हणजे रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. तर अशा प्रकारे कुठलंही इक्वेशन जर आलं तर आपण इझिली बाय फॅक्टरायझेशन मेथड त्याला सॉल्व्ह करून क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता येते आणि रूट ऑफ द इक्वेशन फाइंड आउट करता येतात. आता बघू आपले काही नेक्स्ट एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली सर्व फॅक्टरायझेशन मेथड येईल. आय होप तुम्हाला आतापर्यंतच फॅक्टरायझेशन मेथड समजली आहे आणि तुम्ही इझिली कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता.